चला आज बनवूया एकदम झणझणीत असं मटणाचं कालवण. त्यासाठी सर्वात पहिले तर आपल्याला गॅसवर कुकर मांडायचं आहे. त्यामध्ये 2 चम्मच तेल टाकायचं आहे. तेल गरम झालं की तेजपत्ता टाकूया. त्यानंतर मी इथे एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. कांदा आपल्याला 2-3 मिनिटं छान परतून द्यायचा आहे. थोडासा कढीपत्ता पण टाकला मी. कांदा छान परतला की आपण याच्यामध्ये हळद टाकूया. आता इकडे बघा मी अर्धा किलो चिकन हे आपलं मटण घेतले आणि याला एकच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं. मटणाला ना जास्त पाण्याने धुवायचं नसतं, फक्त एक पाण्याने धुवायचं. आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया आणि एक टमाटर मी असं बारीक चिरून घेतले बघा, ते टाकायचं आहे. तुम्हाला आवडत असेल तर टाका शिजताना, या तर तुम्ही याला स्किप करू शकता. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बघा आपल्याला. याच्यात ना ती चरबी पण घेतली थोडीशी मी. ते चरबीमुळं काय होतं, भाजीला खूप छान चव येते आणि तरी पण मस्त येते. आता आपल्याला फक्त व्यवस्थित मिक्स परतून घ्यायचं 2-3 मिनटं. त्यानंतर आपल्याला काय करायचं, याला डायरेक्ट झाकण लावायचं नाही आणि थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाही. याला फक्त आता आपण याच्यावर एक ताट मांडूया, जेणेकरून काय होईल, याला पाणी सुटेल व्यवस्थित आणि वरून पण आपल्याला त्या ताटात पाणी ओतायचं आहे. आता आपण ताट मांडले. आता 1-2 ग्लास आपण एवढं पाणी मांडू, म्हणजे ह्याच पाण्यामध्ये आपल्याला भाजी बनवायची. दुसरं पाणी टाकायची जास्त गरज पडणार नाही. तर हे पाणी आपण असं गरम होऊन देऊ व्यवस्थित. त्यानंतर हेच पाणी आपल्याला कुकरमध्ये टाकायचं आहे मटणामध्ये आणि मग त्यानंतर हे करायचं बघा. पाणी गरम झालं व्यवस्थित. आता खाली मटणाला पण भरपूर असं पाणी सुटले बघा. आता हेच पाणी आपल्याला याच्यात टाकायचं आहे आणि एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आत्ता एक्स्ट्रा पाणी टाकायची गरज नाही, याच्यामध्ये व्यवस्थित शिजलं जाईल. तर झाकण लावूया आपण आणि मटण शिजायला थोडासा वेळ लागतो. तर याचे बघा झाकण लावून आपण, झाकण लावताना कधी पण शिट्टी काढून घ्यायची, झाकण लावायची आणि 4 शिट्ट्या करून घेऊया. त्यानंतर इथे मसाला बघू शकता तुम्ही. कांदा घेतले, त्याच्यात धने, खसखस सगळं मसाले टाकून कांदा भाजून घेतला आहे. त्यानंतर एक बेडगी मिरची आहे, खोबरं, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर. हे मसाला आपण एकदम मस्त मिक्सरला बारीक करून घेऊया. तर इकडे बघू शकता आपलं मटण पण व्यवस्थित गाळ झालं आहे. 4 शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर मी बघितलं खोलून, हे बघा बघू शकता एकदम व्यवस्थित गाळ झाले. खूप गरम आहे, व्यवस्थित शिजले. आता आपण हे साईडला ठेवूया. तिकडे आपण आता कालवण बनवण्यासाठी एक टोप मांडला आहे. टोपामध्ये 2 मोठे चमचे तेल टाकले आपण. तेल व्यवस्थित गरम झालं की जे आपण वाटण बनवून घेतले ते टाकायचे. वाटण आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी छान परतून घ्यायचे बघा. त्यानंतर इथे ना मोबाईल बंद पडला होता, याच्यात मी टाकले हळद टाकली, आपल्या घरगुती लाल तिखट आणि मटण मसाला टाकला आहे. तर हेच टाकलं तेव्हा व्हिडिओ बंद पडला. एवढंच टाकले मसाले, जास्त काही मसाले टाकायची गरज नाही. आपण गरम मसाले ते कांदा भाजले त्याच्यात टाकले, धने भरपूर असे, त्यामुळं जास्त काही टाकायचं नाही. ते एकदम मस्त असं सुगंध सुटला होता. ते 2-3 मिनटं मसाला आपण छान परतून घेऊया बघा. त्यानंतर जे आपण मटण शिजून घेतले ते टाकायचं याच्यामध्ये पूर्ण. आता तुम्हाला किती घट्ट पातळ हवं, जर तुम्हाला अजून पातळ हवं असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं गरम पाण्याचा वापर करा. मी थोडंसं
पाणी असं कुकरमध्ये थोडं गरम केलं होतं पाणी, आणि जास्त काही पातळ पण नाही बनवायची मला भाजी. काही बघू शकता एकदम मस्त असं आपलं हे मटणाचं कालवण. आता याला छान उकळी येऊन द्यायची आपल्याला. तोपर्यंत आपण चवीप्रमाणे याच्यात मीठ टाकायचं बघा. तर मीठ चेक करून टाका, कारण आपण शिजताना पण मीठ टाकलं होतं. आणि याला 5 ते 6 मिनटासाठी छान उकळी येऊन द्या. तर मी एकदम स्लो गॅसवर 5-6 मिनटं आरामात ठेवलं होतं. तर बघू शकता मस्त असं उकळी आली याला. तर एकदम झणझणीत असं आपलं हे मटणाचं कालवण तयार झालं आहे. आणि तरी पण बघा मस्त भरपूर अशी तरी आली. आता आपण वरून भरपूर अशी कोथिंबीर टाकूया. तर तयार झालं आपलं हे बघा झणझणीत असं मटणाचं कालवण. आणि आज संडे आहे ना, त्यामुळे आज मी स्पेशल बनवलेलं आहे. तर माझ्या मुलांना जास्त काही आवडत नाही, तरी पण मी आणलं आहे आज. त्यांना चिकनच आवडतं, मटण हे त्यांना माझ्या दोन्ही मुलांना नाही आवडत. तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.